म्हणजे कायच्या काय आहे रे. अग, हे उघडतंय, मागचं डिक्की पण उघडते. म्हणजे ह्यातल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना की ज्या आपल्या जीवनात असाव्या अशी आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही ते घेतलंय. मंदिरात जातो तसं दिव्या वेळेला जातो, बरोबर ना? हल्ली तू मला महिनाभर तिथे घेऊन गेला नाहीस. माझे 2 कप फुटलेत. ते तरीही तू मला घेऊन गेला नाही. नमस्कार मित्रांनो, आम्ही टुगेदर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही आमचं किताबवाला हे स्टोअर साफ करायचं ठरवलंय. पहिले मी तुम्हाला आमचं स्टोअर दाखवतो आणि पुढे काय करणार हे नंतर सांगतो. हा आहे आमचा पुस्तकांचा सेक्शन. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मिळतात. तुम्हाला कधी हवी असेल तर तुम्ही इथे विजिट करू शकता. इथे बघा, ही आहे खिडकी. खिडकीमध्ये एक माझ्या बायकोनी केलेला क्राफ्टिंगवाला आरसा आहे. त्याच्यामध्ये आपण सेल्फी फोटो काढू शकतो. मी तुम्हाला दिसतोय ह्या कॅमेऱ्यामध्ये. आणि पुढे आहे किताबवालाचं जग, पुस्तकांचं शहर, पुस्तकांचं गाव. त्यासोबतच ही मला लग्नामध्ये आलेली फ्रेम आहे. म्हणजे ही आकांक्षानेच केलेली आहे. तिला आवड आहे अशा काही काही गोष्टी करायची क्राफ्टिंगमध्ये. त्याच्या खाली महाराजांच्या समाधीची फ्रेम. हे सगळं तिच्या आयडियाजमधनं केलेलं आहे. ही एक युनिक फ्रेम आहे महाराजांची. ओके. ह्या साईडला आपला मूर्त्यांचा सेक्शन आहे सगळा. मूर्ती फ्रेम तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला बाहेर नेतो. गणपती बाप्पा मोरया. हे आम्ही आता नुकत्याच नवीन केलेल्या फ्रेम्स आहेत. हे आहेत पिन बॅचेस, मॅग्नेट सकट. ती किताबवाल्याची फ्रेम. हा आमचा लोगो, हे कार्ड मॅग्नेट. या डाव्या हाताला आहे एक सुंदर असं स्केच, जे आम्हाला हवं होतं विद्येच्या नियमानुसार. आणि ही आहे बॉस चेअर. आणि बॉस चेअर मध्ये बसली माझी बायको. काय ग, एवढं सगळं ठेवायचं परत? तर ते एवढे दिवस तू साफ नाही केलंयस. ते जरा साफ करूया आणि मग ठेवूया. बर. पण मग साफ करताना आपण एक करायचं का, आपण प्रत्येक गोष्ट का घेतली हे सांगूयात का? चालेल ना. कुठून घेतले हे पण सांगूया. हा. जेवढं मला माहितीये त्याप्रमाणे आपण हो. सांगू कारण मी शकतो. फक्त तुझ्या सोबत बॅग धरायला होतो, त्यामुळे तुला सगळ्या गोष्टी तशा माहिती असतात. हम्म. चला. माझं वरचं आवडतं सेक्शन दाखव. ओके. अरे, ह्याच्यावरती एक वेगळी व्हिडिओ करायला लागेल. अं, हे वजन वाढण्याचं कारण आहे माझ्या बायकोचं. खरं सांगायचं, किती खाल्लेत? ह्यातले सगळे शाराने खाल्लेत. मी फक्त तिचे टॉईज घेतले. नाही नाही, हा आक्षेप आहे. मी माझ्या सासूबाईंना विचारू शकतो की हे किंडर जॉय फक्त आणि फक्त माझ्या बायकोने खाल्लेत. ह्यातला एका दुसरा मी पण दिला असेल तिला खायला. आणि त्याच्यामध्ये काय आहे? खरं तर हे सेक्शन करण्यामागचा उद्देश असा होता की तिचे जे टॉईज आहे तिने ते एका बॉक्समध्ये लपवले होते आणि तिला त्याची चावी सापडत नव्हती. फायनल ती चावी सापडली. मग काय केलंस तू, सांग मला. पण हे माझ्या नवऱ्याने कौतुकाने करून दिलेलं आहे स्टाईल. म्हणजे हे टॉईज असेच पडले होते किती वर्ष माझ्याकडे. सो तो म्हटलं की असं छानसं एक रॅक बनवून देतो तुला आणि मग तसं तुझं ते कलेक्शन अरेंज कर. मग ती वरची हॅरी पॉटरची सिरीज आहे, नंतर हे ॲनिमल्सची सिरीज आहे. असं वेगवेगळं आहे त्यात. म्हणजे सिरीज, डोरीमॉनचे पण आहेत त्यात काही. म्हणजे सिरीज नुसारच येतात का? हा, त्यांच्या सिरीजनुसार. आता करंटली स्पायडरमॅनची चालू आहे, पण तुम्हाला एकही किंडर जॉय स्पायडरमॅनचं घेऊन दिलेलं नाहीये. मला ती तेव्हा माहिती सिरीजही नाही. तू लक्षात ठेवायची की बाबा आता ही सिरीज चालू आहे, मग मी माझ्या बायकोला घेऊन देतो. माझं काय मत आहे, तूच सांग ना. तू सांगणार, मी घेणार. ठीक आहे, चालेल. चालेल. 5 किंडर एक. जॉय. काय? 5 किंडर जॉय. चालेल, ह्याच्या आता जागा नाहीये, बघू आपण. मग चला दुसरा आपण रॅक कर. चला आपण एक एक गोष्ट थोडी जवळून बघूया. माझा हट्ट होता की तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आपल्या स्टोअरमध्ये असावी. कारण एक अध्यात्म म्हणण्यापेक्षा एक भक्ती
आणि एक शक्ती असं आपण म्हणू शकतो. हे आपल्या कायम जवळ असल्या पाहिजे, हा मेन उद्देश. त्यानंतर ना हे कुठून घेतलंय सांगा आपण. ते नाही का ह्याच्यात आहे, मला त्या एरियाचं नाव नाही माहिती, कोथरूड काय कुठलं आहे ते. नाही, ते आपण हे अगस्त्य अगस्त्यमधनं मधनं घेतलंय. घेतलंय. हा म्हणजे हे पहा, जेव्हा आम्ही गेलो ते अगस्त्य स्टुडिओ बघायला, सॉरी, तेव्हा हे आम्हाला इतकं आवडलं, आम्ही ते तेव्हाच घेतला. थोडं हत्तींबद्दल जरा जास्त आकर्षण आहे. म्हणजे पाळू तर शकत नाही, पण घेऊ शकतो. पाळू शकतो. नाही पाळू शकत, उगाच काहीतरी आपल्याला राहायला जागा पाहिजे ना. हत्तीचं काय, छान आहे, खूप खूप डिटेलिंग मधला हत्ती आहे. हे पण आय गेस आपण अगस्त्य मधनच घेतलंय. हो, छोटासा. आणि हे उदबत्तीचं स्टँड आहे. बरोबर. आणि हा कासव छान आहे, खूप असा आज तुझ्या टी दगडांमध्ये. शर्टला मॅच झालाय तो. ही स्कूटर मला इतकी नाही आवडली, पण पिंक कलर आणि तुला आवडली होती म्हणून आपण ती घेतली. आय गेस ही आपण त्या मुंबईच्या स्टोअरवर, हा, कांदिवलीवर, कांदिवलीवरनं घेतली होती. स्टोअरचं नाव नाही माहिती मला आता. असंच मॉलमध्ये होतं एका. हा. ही आणि ही तिथून घेतली आपण हो, कार. right. म्हणजे Kitchen. आपण असं म्हणतो ना एखादं स्वप्न, तर छोटं, मग त्यानंतर ना थोडं मोठं, आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन हे जरा जास्तच मोठं. अरे ही तर लय भयानक आहे. ही आपण त्या पिंपरीच्या टॉय स्टोअर मधनं घेतली. बरोबर. ही एवढी जड जड आहे, सॉरी, जे डोर उघडतात बघा. हा, हिचं आय थिंक हे पण उघडतं ना. हा, म्हणजे कायच्या काय आहे रे. हे उघडतंय, मागचं डिक्की पण उघडते. म्हणजे काय क्रिएशन आहे. आणि का घेतली, कारण ही आहे रेंज रोवर. जी आम्ही घेणार आहे. हा, नक्कीच नक्कीच सो ती रोज दिसली पाहिजे. दिसली पाहिजे. म्हणजे ह्यातल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना की ज्या आपल्या जीवनात असाव्या अशी आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही त्या घेतल्या. आवडीच्या गोष्टी दाखवायच्या आपल्या. ही एक किचन आहे. आय थिंक ही 3D मधली किचन आहे. check out. काय पडलं ते. अशा बऱ्याच ॲनिमलचं कलेक्शन करायला मला आवडतं. सो अशी सेम एक क्रॅप पण आहे, आय गेस तो घरी आहे. त्या दिवशी आपण घेऊन गेलो होतो. सो हे 3D मधलं किचन आहे, जे छान दिसतं असं. हे आपण Purpose घेतलंय घे भरारीचे हा, मला आता त्याचं हे नाही आठवत कुठून कोणता स्टॉल होता, पण हे छान आहे 3Dचं. सेम असं क्रॅपचं पण घेतलेलं आम्ही. सो असे 2 किचन्स आहेत. हे असं मिनी डेकोर आयटम्स मध्ये ठेवायला छान वाटतं. त्यानंतर हे आय गेस त्या इन्स्पायरा मधनच घेतलेलं बहुतेक. आता ह्याचं एक किचनचं मिळत नाहीये. म्हणजे ते हुक ठेवलंय ते, हा हुक मी शोधत होती मगाशी, पण मला नाही मिळालं. ही पण एक किचन आहे. एक सरप्राईज बॉक्स म्हणून त्यांचा असतो, आणि त्याच्यात अशा वेगवेगळ्या किचन्स रॅन्डमली. पण ही का घेतली, ही कोण आहे? ही आपली शारा आहे, रडवी. ठीक आहे. छान आहे. त्यानंतर हे पण आपण त्या जिथून आपण त्या कार्स घेतलेल्या त्याचा एक व्लॉग नक्की करणार आहे आम्ही. ज्या कार्स सिद्धार्थने घेतल्यात किंवा ते व्हिडिओ गेम जे घेतलेत त्याचा व्लॉग, त्यातली बंदूक बंद पडली रे. त्याचा व्लॉग एक नक्की करणार. हे पण त्या सेम स्टोअर वरनं घेतलेले. हे पण मिनिएचर मध्ये ठेवायला असं बघायला छान वाटतं, सिंचन. त्यानंतर हे पण आपण घे भरारी मधनच घेतलेलं. आय थिंक तुझ्या मैत्रिणीच्या स्टॉलवर घेतलेलं. धनश्री म्हणून आहे, ती बरोबर. करते. सो हे पण क्रॉसेटचं बघायला खूप छान वाटतं, किंवा असं ठेवायला वाईब्स चांगले येतात. हे आपण थायलंडवरनं घेतलेलं जेव्हा आपण ट्रिपला गेलेलो. बरोबर. आय थिंक ते पण सेम आपल्याकडे इकडे दिसतंय बघ. हे पण तेच आहे. हो, हे हत्तीचं आहे आणि हे आऊलचं आहे असं. आणि काय राहिलं, हे पण आपण स्टॉलवरनच घेतलेलं. आता मला स्टॉलचं नाव पण नाही आठवत, पण हे असं इव्हिल आयचं किचन छान वाटतं. पण हे किचन पेक्षा आपण इथे स्टोअरलाच डिस्प्ले केलेलं, जेणेकरून हे असं. ऍक्च्युली आहे ना, आपण घे भरारीच्या बऱ्यापैकी स्टॉलला जातो ना, बरोबर, म्हणजे व्हिजिट करायला. मग त्यात काही ना काहीतरी आपल्याला आवडतं. हा, म्हणजे डेकोर आयटम्स. हे पण आऊलचं छान आहे. हे मॅग्नेटचं घेतलं होतं. हे पण छान वाटतं आऊलचं. इथे आपण लावू शकतो.
आणि हे पण सरस्वतीचं छोटस मॅग्नेट. हे हे तर तर जे लिहिलंय मागे त्याचा ऍड्रेस, नोबेल आयडियाज म्हणून. अरे हे तर जे जे दुकानात येतात ना ते ते प्रत्येक जण विचारतात विचारतातच की हे हो. आम्हाला द्या, हे विकायला आहेत का. आणि आपण आपल्या कलेक्शनसाठी घेतो. त्यानंतर हे खरं तर मिशोवरनं ऑर्डर ह्याचं मला केलेलं आहे. मिनिंग सांगायचं जरा, कारण ते Meaning 3 काय? स्टेप्स मध्ये आहेत. हो, पहिली स्टेप ही आहे, ही दोघं जण आहेत, म्हणजे आपण दोघं जण आहेत. मी कायम तुला पुस्तक वाचून दाखवते आणि तू ऐकत असतोस की नाही माहिती नाही, तू पण तू झोपलेला आहेस आता ह्याच्यात. बघ, मी एवढी छान वाचून दाखवते तुला आणि तू बघ काय बोलायचं आता. त्यानंतरची ही स्टेप. हे खालचं मला ऐशूने दिलेलं आहे, त्याला मी ह्याच्यावर स्टिक केलंय. हळदी कुंकवाचं होतं, तुझे काढून मी हे स्टिक केलंय. हे छान वाटतं, असं ते दिसेल. डिटेल मध्ये. आणि ही लास्ट, हे बघ, इथे कोण पण आहेस? इथे तू वाचतोय शेवटी पुस्तक, असं आहे. पण तू एक बघितलं का? ते असत्य होणारी गोष्ट आहे. आणि माझी केस जाऊ शकत नाही प्लीज. हे आपण आय थिंक ते ह्याला होतं ना, ऍग्रिकल्चर ग्राउंडला कुठलं एक्झिबिशन लागलेलं, आपण गेलो होतो भीमथडी जत्रेला. भीमथडीला. येस येस, हे तिथून घेतलेलं आहे आपण. भीमथडीला खरंच चांगल्या गोष्टी होत्या, येस. मातीचे काम किंवा ज्या इव्हन तेही तू झूम करून दाखवू शकतोस. ते जे बुद्धचं आहे, हा. आपण जे प्लांट लावलंय ते पण आपण तिथूनच घेतलेलं, भीमथडीवरनच घेतलेलं. बरोबर. ते पण छान वाटतं. त्याच्यानंतर हे आपण DIY मधनं घेतलेलं, मिस्टर DIY मधनं. हे डायनासॉर आहे. आपण असं म्हणजे मंदिरात जातो तसं देवायला जातो, बरोबर ना. हल्ली तुम्हाला महिनाभर तिथे घेऊन गेला नाहीस, माझे 2 कप फुटलेत, ते तरीही तुम्हाला घेऊन गेला नाहीस. अशी तुला कधी इच्छा होत नाही की बायकोला जी गोष्ट आवडते ती स्वतःहून जरा आणून द्यावी? नाही होत आपल्याला. अरे पण मी आणलेलं तुला आवडेलच. अरे मग आणायचा प्रयत्न तरी करावा माणसाने. सो हे याच्यात असं छान आहे, डेकोर मध्येच येतं आणि त्याच्यात डायनासॉर आहेत असे. बाय द वे, तू हे असं समुद्रातलं का घेत असते सांग बरं. तुला माहितीये मी झूलॉजी केलंय, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी आवडतात प्राण्यांच्या रिलेटेड. आता किती प्राणी आहेत बघ, तुला जास्त करून सगळे प्राणीच दिसतील. ऑक्टोपस असेल किंवा टॉटॉईज असेल, एलिफंट असेल, हे डायनासॉर्स, क्रॅब नेमका वरती राहिलाय. झालंय बहुतेक सगळं. ही फ्रेम आपण ह्याच्यावरनं केलेली, मोडी लिपी मध्ये लिहिलेलं आहे किताबवाला. ही पण आमच्या डिस्प्लेला असते. छान लिहिलंय त्यांनी, ओल्ड पेपर घेतलाय आणि त्याच्यावर त्यांनी ते मोडी लिपीमध्ये लिहिलंय. येस, हे एक छान येतं. आणि हे पण आपण मागवले होते, हे पण 3D मधले मॅग्नेट्स आहेत. महाराजांचा आणि एक किल्ल्याचा, सिंधुदुर्ग किल्ला, तोफाकार म्हणून आहेत, त्यांच्याकडनं हे मॅग्नेट आपण मागवले होते. हे पण छान वाटतात. आणि ही आपण हे पण DIY मधनच घेतलेलं. हे असं सगळं कोट वगैरे लिहिण्यासाठी घेतलेलं, बट सध्या तरी मी लिहिलंय बुक लवर्स ऑनली असं. आणि एवढंच आहे आपल्याकडे, अजून तरी काय नाही, कारण तुम्हाला खूप कमी गोष्टी देतोस तसंही. हे कॅलेंडर पण खूप छान आहे. आय थिंक त्याच्या इथे लिहिलं रिसंस्कृत अशा ह्या ब्रँडचं नाव आहे बहुतेक. 365 आपण गेले 2 वर्ष वापरतोय. हो, रियुजेबल आहे. म्हणजे काय, ह्याच्यात डेट्स लिहिलेले आहेत आणि ते आपण रियूज करू शकतो. इयर नसल्यामुळे, इयर लिहिला नाहीये त्यांनी. आणि प्रत्येक दिवशी एक नवीन कोट आहे काहीतरी, म्हणजे त्याचा फोटो दिलेला असतो. आता हे 26 जून आहे आज, सो मग तसं आहे. आणि खाली कोट संस्कृतमध्ये आणि हिंदीमध्ये आय गेस, आणि इंग्लिशमध्ये, असं तिन्ही ह्याच्यात लिहिलेलं आहे. सो असं वेगवेगळे कोट्स तुम्हाला. त्याच्यावरचे कॅरी म्हणजे स्केच ते पण छान स्केच पण छान आहेत. हो, आपण 2 वर्ष आय थिंक वापरतोय, हे दुसरं वर्ष असेल आता. सो आणि क्वालिटी पण चांगली आहे. ह्या ह्याच्यात इथे संस्कृतमध्ये लिहून त्याचा मिनिंग हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये असे तिन्ही ह्याच्यात त्यांनी दिलेलं आहे. खूप छान कॅलेंडर आहे. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी ह्याचं पेजची लिंक देते मी डिस्क्रिप्शनमध्ये, सो तुम्ही ते तिथून ऑर्डर करू शकता. कारण बरीच जण आम्हाला विचारतात हे कॅलेंडर कुठून परचेस केलेलं आहे. सो छान वाटतं हे एक कॅलेंडर. आणि हे एक आहे, हे तर मी स्वतःच बनवलंय. हा तर ह्याच्यातला DIY मधला आहे, मनी प्लांट. आणि खाली शेल्स, जे कलेक्ट केलेले शेल्स आहेत ते घातलेत. हे छान वाटतं डेकोरमध्ये पण बघायला.
हे पण आपण एक्झिबिशन मधनच घेतलेलं बहुतेक. हे DIY मधनं घेतले आणि हे नुक्कड टेल्स म्हणून आहे, त्यांच्याकडनं घेतलं. याची पण क्वालिटी खूप चांगली आहे, गुड वाईब्स वाली. हो, त्याचे कलर्स असं- पण बघ हो, ना, हो. इतके दिवस झाले तरी अजिबात हे नाहीये. हे असं बुक्सच्या इथे छान वाटतं. हे पण त्यांच्याकडनंच घेतलेलं. ती बॉटल कोणी पेंट केली? नाही, मी नाही केली. ही ऑलरेडी आपल्या घरी होती. ओके. आय थिंक तुला कोणीतरी गिफ्ट दिली होती Yes. बहुतेक. त्याच्यामध्ये ती लाईटची माळ वगैरे हा, होती. राईट. सो हे असे छान पाईप क्लीनरचे फ्लावर्स आहेत. So हे असे डेकोर मध्ये ते शेजारचं झाड छान वाटत. त्याच्यात तू त्याचं लक्ष नाही दिलंयस त्याला, म्हणून त्याची ती हालत झालीये. अजिबात लक्ष देत नाहीस तू झाडांकडे. ही इथे पण आहेत काही. हे मगाशीच आपण दाखवलेलं. हो, हे हे पण ते छान. बुद्धाच्या ह्याच्यामध्ये पॉट मध्ये जे झाड दिसते ते खूप छान दिसते. हा, ते वेगळंच एक वाईब्स येते त्याला. बरोबर. आणि हे तर आपलं स्नेक प्लांट आहे. तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही अजून काही टॉईज घेतले आहेत, ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ते जरा ह्याच्यापेक्षा प्रो लेवलचे आहेत. काय म्हणतेस? प्रो लेवलचे आहेत, पण तुझी जास्त आवड होती. त्याच्यातलं एक बंद पडलंय, 2 बंद पडलेत त्याच्यातले. नाही नाही, एक हे होतच नाहीये. ते विमान पण हे नाही होत. सांगायचं नाही ठरलंय अरे, ना. ठीक आहे. सॉरी सॉरी सॉरी. आता ते छोटं होतं ना, तेच खरं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.